नर्मदे हर. आज परिक्रमेचा 97वा दिवस आणि आज आपण या भीमला मा नर्मदा सेवा परिक्रमा सेवा पांचातलाई ह्या बाबांचे हे भजनलालजी बिश्नोई आहेत. यांच्या आश्रमामधून बाहेर पडताना पांचातलाई या ठिकाणी आम्ही रात्री मुक्काम केलेला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी आमची एकदम छानपैकी व्यवस्था केली. सगळ्या परिक्रमावासियांना एकदम पातळ पोळ्या, भाजी, वरण, भात, लिंबाचं लोणचं, एकदम छान प्रकारचं जेवण या ठिकाणी दिलं. आत्तापर्यंत म्हणजे सगळ्यात पातळ पोळ्या वगैरे हे ते ह्या ठिकाणीच परिक्रमावासियांना जास्त. आणि गरम पुन्हा पोळी पुन्हा असे करून ठेवलेल्या नाही तर एकदम गरम गरम पोळ्या या ठिकाणी दिल्या. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी आमचा आजचा 97व्या दिवसाचा प्रवास या ठिकाणी सुरू. नर्मदे हर. हाथ वज्र और ध्वजा विराजे, कांधे शंकर सुमन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन, तेज प्रताप महाजगवंदन. विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करबे को आतुर. प्रभु चरित्र सुनबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. मित्र हा खंडवा जाणारा हायवेवर असणारा हा आश्रम आहे. मा नर्मदा सेवा आश्रम हा पलीकडून जातो तो हायवे आहे. खंडवा, हरदा, खंडवा असा जाणारा हा हायवे आहे. तर ह्या हायवेच्या बाजूलाच असणारा ह्या हायवेला चिटकूनच असणारा हा मा नर्मदा परिक्रमा सेवा आश्रम. तर हे पोखरणी म्हणून गाव आहे, या ठिकाणचं आहे आश्रम. तर ह्या ठिकाणी आम्ही दुपारी आलो, परंतु स्नान पूजा वगैरे राहिलं होतं. थोडेसे कपडे वगैरे आज धुतले, त्याच्यामुळे थोडासा वेळ गेला. सकाळी आम्ही विमला महा नर्मदा परिक्रमा आश्रम जो भजनलालजी बिश्नोई चालवतात त्यांच्या आश्रमामध्ये होतो. त्यांच्या आश्रमामधून सकाळी निघाल्यानंतर आम्ही निमखेडा आलो. निमखेड्याच्या नंतर झांझरी, सक्त्या, देवपुरा, नगवा, पहानफट, लोधिया, खेडीमार्गे चौकडी या गावाला आलो. या चौकडीमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणच्या मा नर्मदा आश्रमामध्ये
दुपारची भोजन प्रसादी त्या ठिकाणी मिळाली. कालच्यासारखंच आजसुद्धा छान आणि सुंदर पातळ पोळ्या, वरण, भात, भाजी असा संपूर्ण प्रसादी या ठिकाणी सगळ्यांनी घेतली आणि त्याच्यानंतर थोडा वेळ विश्राम केला आणि पुढे निघालोत. पुढे आल्यानंतर खिरकिया हे तालुक्याचं गाव आहे. ह्या खिरकियाला आलोत आणि खिरकियाहून एक 4 किलोमीटर पुढे आल्यानंतर हरदा खांडवा हा हायवे लागतो. ह्या हायवेला लगत असलेला पोखरणीच्या पुढे एक 1.5 किलोमीटर अंदाजा तर हे नर्मदा आश्रम या ठिकाणी आम्ही मुक्काम केला. या ठिकाणी स्नान, संध्या, पूजा वगैरे सगळं आटपून आता इथं या ठिकाणी भोजन प्रसादी वगैरे करणार आणि भोजन प्रसादी करून मग नंतर आम्ही आमचा विश्राम या ठिकाणी करणार. मित्र, छान आणि सुंदर आश्रम या ठिकाणी त्यांनी बनवलेला आहे. एकदम गार्डन सोबत असलेला हा हायवे आणि त्याच्यामध्ये एक परिक्रमावासियांसाठी हे असलेला मोठा हॉल. इतकी वेळ लाईट नव्हती. ह्या ठिकाणी हे त्यांचं स्वयंपाकघर आहे. या ठिकाणी भोजन प्रसादी या ठिकाणी बनते आणि हा परिक्रमावासियांसाठीचा हॉल आहे. कोणी परिक्रमावासी या ठिकाणी आराम करतात, कोणी मोबाईल बघतात, थोडासा विश्राम असं या ठिकाणचा हा आमचा परिक्रमेमधला 97व्या दिवसाचा आज मुक्काम हा नर्मदा आश्रम पोखरणी या ठिकाणी आम्ही आमचा मुक्काम या ठिकाणी आज 97व्या दिवसाचा या ठिकाणी करत आहोत. नर्मदे हर.